Yes, we are live now. Students, today we will discuss 9th standard topic statistics. Okay. आता आपण स्टॅटिस्टिक्स बद्दल आपल्याला लास्ट इयर पण माहिती आहे की स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आणि स्टॅटिस्टिक्स बद्दल काय इन्फॉर्मेशन कशी आपण ऍडजस्ट करत असतो. ठीक आहे. आता थोडस आपण रिव्हिजन घेऊया की लास्ट इयर आपण काय काय पाहिलं होतं. स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण बार ग्राफ कसा काढायचा हे आपण पाहिलं. ठीक आहे. बार ग्राफ मध्ये एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. फार्मर आहे आणि त्याचं प्रोडक्शन आपण ज्यावरचं प्रोडक्शन लिहूया. ठीक आहे. क्विंटल मध्ये फार्मर्स जवार प्रोडक्शन. ठीक. इयर 2000. This is year on the year and production in quintal. ठीक है. We'll taking 50, 2001, 60, 2002. We'll take here 7. Okay. This is general information data I have collect from farmer. This is x-axis, this is y-axis. Okay, and here we have to write scale on y-axis. On y-axis we are taking quintals. ठीक है ना. 1 centimeter is equal to 10 quintals, and on x-axis we are taking years. Okay, so this is scale very important. Origin 0, 10, 20, 30, 40, 50. हे स्केल आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. तुम्हाला किती घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जसं बार ग्राफ मध्ये सुटेबल पडेल त्या पद्धतीने तुम्ही स्केल चॉईस करायचं. सेंटीमीटर. ठीक आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 क्विंटल. ठीक. आता वाय ऍक्सिस वर आपण काय केलं, इयर्स घेतलेले. ठीक आहे. 2000, 2001 and 2002. 2000 इयर 2000 ला किती आहे, 50 क्विंटल्स आहे. ठीक आहे. मग 50 कुठे आहे, इथे. या 50 ला टिक मार्क करून तुम्हाला सरळ एक बार काढायचा आहे. ठीक. हा झाला तुमचा बार. आता या इन्फॉर्मेशन ग्राफ वरून काय कळतं की इयर 2000 इयरला किती क्विंटल गेव आहे, 50 क्विंटल. जवार किती आहे, 50 क्विंटल आहे. आणि 2001 ला किती आहे, 60. इथे ठीक आहे. आणि 2002 ला किती आहे, 70. म्हणजे इथे येईल तो तुमचा ग्राफ. ठीक आहे. आता ऍडजस्ट करावं लागेल. इथे मी ऑलरेडी स्केल दिलेला आहे. म्हणजे तुमची ग्रोथ दिसते ग्राफ मधून. तुम्हाला इन्फॉर्मेशनची गरज नसेल, इन्फॉर्मेशन नसेल दिले, ग्राफ दिलेला असेल तरी तुम्हाला काय दिसतंय, इकडे काय आहे, इयर्स आहे. जसं जसं इयर्स वाढलंय तसं तसं काय वाटतंय, जवारचं काय होतंय, प्रोडक्शन वाढलेलं आहे. जवारचं काय झालेलं आहे, ग्रोथ वाढलेली. म्हणजे हा झाला आपला जो इन्फॉर्मेशन आहे ग्राफ वरून, त्यावरती इन्फॉर्मेशन आपल्याला लवकर कळते. ठीक आहे ना. या बार ग्राफ मधून कळतं. आता याच्यामध्ये काय आहे, हे लास्ट इयरला आपण शिकलेलो आहोत. हे रिव्हिजन मध्ये तुम्हाला घेतलेलं आहे. आता आपण काय बघणार आहोत, सब डिवायडेड बार डायग्राम आणि पर्सेंटेज बार डायग्राम. सी स्टुडंट्स, आता आपण काय बघतोय, सब डिवायडेड बार ग्राफ डायग्राम बघतोय. ठीक आहे. आता इथे डाटा दिलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे, इयर 2001, 2002, 2001, 2001 to 2, 3 to 4, 4 to 8. आता या इयर्स मध्ये आपल्याला काही परमनंट रोड्सचं काम झालेलं आहे. तर 2000 ते 2001 मध्ये 14 लाख किलोमीटरचं काम झालेलं आहे. इकडे 10 आहे टेम्पररी रोड्स. आणि इथे आपण सब डिवायडेड काढतोय. सब डिवायडेड म्हणजे आपल्याला काय करायचंय, हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन काय करायचंय, सम करायचंय, ऍड करायचं. ते 14 प्लस 10 किती होतील सांगा, 24. 15 प्लस 11 26. इकडे 17 प्लस 3 13, 30 आणि इकडे 39. ठीक आहे. आता हा डाटा आपल्याला मेन आहे.
ठीक आहे, टोटलचा जो डाटा आहे तो डिवायडेड साठी मेन आहे, त्यांची काय करायचं आपल्याला सम करायचे आहे. ठीक आहे, आता आपण लवकरात लवकर ग्राफ कडे जाऊया. अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमचे हा एक्स ऍक्सिस, हा आहे तुमचा वाय ऍक्सिस. ठीक, स्केल लिहायचे तुम्हाला. स्केल लिहिण्यासाठी मी थोडीशी जागा करतो. ऑन वाय ऍक्सिसचं स्केल लिहिणं गरजेचं आहे. एक्स ऍक्सिस वर आपले इयर्सच आहे. ठीक आहे, ऑन वाय ऍक्सिस आपण काय घेणार आहोत, एक्स ऍक्सिसला इकडे इयर्स घेणार आहोत, वाय ऍक्सिसला इकडे काय घेणार आहोत, रोड्स घेणार आहोत किलोमीटर्स मध्ये. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, बघा इथे 5 आहे, 5 जरी आपण घेतलं तरी चालेल, कारण 10 घेऊन फार छोटा होईल ते. आपण 10 घेतला असं तरी चालेल, परंतु 5 घेऊया. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 लाख किलोमीटर रोड. ओके, ठीक, चलो घ्या मग इथे 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, याच्यापेक्षा 40. ठीक, आपल्याला 39 लास्ट आहे आपलं, त्यामुळे 40 पर्यंत घेतलं तरी चालेल. इथे इयर घेऊया आपण 2000 to 2001. इथे सेकंड घेऊया 2001 to 2002. ठीक आहे, नंतर घेऊया 2003 to 2004 आणि 2004 to 2008. ठीक आहे, आता इथे आपण काय करणार आहोत, सब डिवायडेड बार ग्राफ करणार आहोत. आता 2000 ते 2001 ला किती आपली सम आलेली आहे, 24 आलेली आहे. इकडे बघा 24 कुठे आहे. आता तुमच्या ग्राफ बुक मध्ये तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट घेता येते. इथं 25 आहे, 25 पेक्षा 1 युनिटने आपल्याला खाली जायचं आहे. ठीक आहे, 1 युनिट कमी करतो मी आणि एक अंदाजे बार ग्राफ करतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा झाला टोटल. आता याच्यामध्ये हाफ पार्ट आपल्याला काढावा लागेल. किती येतो, 14. 14 कुठे आहे तुमचा, 10. 5, 10, 15. 15 पेक्षा कमी करा, 14. आता हा जो डार्क केलेला पार्ट काय आहे, परमनंट रोड आहे. इथे तुम्हाला स्केल मध्ये इथे दाखवावं लागेल स्केल मध्ये की तुम्ही हे जे काय लाइनिंग केलेला पार्ट आहे हा कोणता पार्ट आहे, हा पार्ट आहे तुमचा परमनंट रोड वाला. ठीक आहे, आणि हा एम्प्टी किंवा आपण डॉटेड लाईन दाखवूया त्याला, हा झाला तुमचा टेम्पररी रोड. ठीक आहे, आलं लक्षात. या पद्धतीने आपण सेकंड काढूया. सेकंड किती आहे, 26 आहे. बघा इथे 26. ठीक, इयर 2001 to 2002. 26 कुठे आहे, इथे याच्यापेक्षा थोडासा जास्त, 1 युनिटनी जास्त. आता याच्यामध्ये एका युनिटनी जास्त आलाय आणि इथे 15 आहे. हा सेकंड आहे 15, इथे एक थोडासा जास्त. याच्यावरून काय कळते आपल्याला की हे डॉटेड जे आहे हा किती आहे, 11 आहे, आणि हा लाइनिंगचा स्लॅन्ट लाईनचा परमनंट रोड आहे तो. ठीक आहे, तो किती आहे, 15 आहे. 2003 आणि 4 ला किती आहे, 17 आणि 13, आणि टोटल 30 आहे. 30 कुठे आहे, इथे बघा 30 येतो सरळ बघा. ठीक, आणि 30 मध्ये 17 काय आहे तुमचा परमनंट रोड आहे. इथे 15 आहे, 15, 16, 17 असं थोडस अंदाजे आपण घेऊया. हा सब डिवायडेड आहे, म्हणजे एक बार डिवाइड झाला म्हणजे सब डिवायडेड. ठीक ना, किती सोपं आहे. आणि 2004 ते 2008 मध्ये 39 लास्ट आहे. आपण ऍडजस्ट करूया, कारण इथे स्केलच लिहून ठेवलेलं आहे आपण. 40 पेक्षा थोडस कमी. आणि 20 काय आहे तुमचे परमनंट रोड आहे, इथे 20. बघा ग्राफ बुक वर काढणार तर ऍक्च्युअली तुमचं एकदम परफेक्ट येईल. आणि हा झाला तुमचा टेम्पररी रोड. अशा पद्धतीने काय काढलं आपण, बार काढलेत आणि ते डिवाइड झालेत, म्हणून त्याला काय म्हणतात, सब डिवायडेड बार डायग्राम. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही काय काढायचे, बार डायग्राम काढायचे आहेत. चला ठीक आहे, आपण बघूया आता पर्सेंटेज बार डायग्राम. आता थोडस चार्टचं मी शिफ्टिंग केलेलं आहे,
बघा इकडे इयर टाकलेले 2000, 2001, 2001 ते 2002, ठीक आहे, 2003 ते 4, 2007 ते 8. परमनंट रोड आहे, तेच कॅल्क्युलेशन ठेवलेलं आहे, तेच ठेवलेलं आहे, त्यावरच तुम्हाला पर्सेंटेज बारग्राफ कसं काढायचं सांगितलेलं आहे. यांची टोटल घेऊया आपण. परमनंट रोड आणि टेम्पररी रोड किती? 24, 26, 30, 39. ठीक आहे. आता ही टोटल फार महत्वाची आपल्या दृष्टीने पर्सेंटेज बाराग्राफसाठी, कारण पर्सेंटेज जर आपल्याला जर काढायचं असेल तर टोटल असेल. मग हा आपला काय काय डेनोमीटर असेल 24 डेनोमीटरला असेल, आणि आउट ऑफ किती आहे 14 मल्टिप्लाइड बाय 100. ओके, म्हणजे पर्सेंट काढायचं असेल तर आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर याचं कॅल्क्युलेशन केलं किती येईल तुमचं 58, नियर अबाउट 58% येईल. ठीक आहे. त्याच पद्धतीने 26 डेनोमीटरला आहे, 26 आउट ऑफ 15 मल्टिप्लाइड बाय 100, याचं किती येईल पर्सेंटेज नियर अबाउट 58च येईल, कारण इथे 14 आणि 15 आहे, अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू येतात. ठीक आहे. इकडे 30 डेनोमीटरला, इकडे 17 इंटू मल्टिप्लाइड 100 किती येईल 57. इकडे 39 आउट ऑफ 20 मल्टिप्लाइड बाय 100, याचं कॅल्क्युलेशन करा किती मिळेल तुम्हाला 51 मिळेल. ठीक आहे, नियर अबाउट 51. आता याचं काय करायचं आपल्याला, जसं आपण पर्सेंटेज परमनंट रोडचं काढलं तसं पर्सेंटेज ऑफ टेम्पररी रोडचं पण काढायचं आहे. म्हणजे परत याला करण्यापेक्षा सोपं आहे, इथे ऑलरेडी 58 आलेलं आहे. 100 टोटल पर्सेंटेज आपले 100 असतं, 100 मधून 58 मायनस करा किती उरेल 42. दिस विल रिमेनिंग टर्म इज युअर पर्सेंटेज ऑफ टेम्पररी रोड्स, है की नाही. इकडे पुन्हा 42 येईल सेम, इकडे 100 मायनस 58 ठीक आहे, इकडे 100 मायनस 57 43, इकडे 58 होतं, इकडे 57 आहे, इकडे 43 होईल. नंतर 100 मायनस 51 49. आता हे काय पर्सेंटेज आहेत, म्हणून इथे पर्सेंटचं साइन देणं फार गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. फास्ट कॅल्क्युलेशन मध्ये मुलं पर्सेंटचं साइन देत नाही, परंतु ते फार गरजेचं आहे. आता आपले कॅल्क्युलेशन रेडी आहेत, आपण पर्सेंटेज बार ग्राफ काढण्यासाठी तयार आहोत. नेहमीप्रमाणे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करा. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. आता आपल्याला इथे स्केल लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, स्केल मध्ये काय येईल ऑन वाय ऍक्सिस. आता पर्सेंट काढतोय, सिंपल आहे, इथे कोणताही युनिट चेंज होणार नाही. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. ठीक. आता इथे ओरिजिन 0 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100% बार ग्राफ पडतोय म्हणल्यानंतर 100च्या वरती जायचंच नाही. ठीक. नंतर आपले इयर आहे तिथे 0 2000 टू 2001, शॉर्ट मध्ये लिहिले तुम्ही 2001 टू 2, 2003 to 4 and 2007 to 8. Okay. On x-axis, years are there. So you can put here years. आणि इकडे काय पर्सेंट रोड in lakh kilometers. Okay. So first is your 58%. Total किती आहे 24 out of percentage. परमनंट रोड किती 58% आहे. मग सुरुवातीला काय येणार 58 कुठे आहे तुमचं, हा 50 आणि नियर अबाउट 60. तू कमी करा 58 होऊन जाईल इथं तुमचं. ठीक ना. आधी 100चा बार काढून घ्या, सोपं जाईल जरा. सगळे 100चे बार काढून घ्या. इकडे पण 100चा बार काढून घ्या. इकडे पण 100चा बार काढून घ्या. ठीक. आता या 100च्या बार मध्ये काय करणार आहात तुम्ही, फक्त हे काढा परमनंट रोड्स जे आहे ते पर्सेंटेज 58 आहे, तर 58 कुठे आहे इथे. ही जी काय डिझाईन आहे तशी ती डिझाईन तुम्ही इथे स्केल मध्ये टाकू शकता. अशा पद्धतीचे काय आहेत आमचे पर्सेंटेज परमनंट रोड्स आहेत. ठीक आहे. आणि ब्लँक आहे ते टेम्पररी रोड्स आहेत आमचे पर्सेंटेज टेम्पररी रोड्स. ठीक. हे स्केल मध्ये आलं पाहिजे.
नंतर आहे तुमचं सेम आहे 58, काही चेंज नाही त्यात. खालच्या बाजूला जे आहेत ना ते तुमचे काय आहेत पर्सेंटेज परमनंट रोड्स आहेत, आणि वरती जे आहेत ते उरलेले ते आहेत तुमचे टेम्पररी रोड्स आहेत. ठीक आहे. नंतर आहे 57, आणि ज्यावेळेस तुम्ही खाली जे घेतायत ना तेच पर्सेंटेज. आता काही मुलं काय करतात की खाली टेम्पररी पर्सेंटेज आपण परमनंट रोड घेतले, पुढच्या वेळेस मग खाली घेताना टेम्पररी रोड घेतात. असं करायचं नाही. जर तुम्ही खाली बेसला जर तुम्ही परमनंट घेत असाल तर तेच घ्यायचंय, खाली तेच कॅल्क्युलेशन घ्यायचे. म्हणून मी इथे एक एरो केलेला आहे की हेच कॅल्क्युलेशन तुम्ही घ्या. ठीक आहे. 57 नंतर 57 आहे, हे मी जी काही ड्रॉ केलेली डिझाईन आहे ते आहे तुमचे परमनंट रोड आहेत. ठीक आहे. नंतर आहे 51 कुठे आहे बघा इथे थोडस 50 नंतर 1. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय काढायचं आहे पर्सेंटेज बार डायग्राम काढायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ग्राफ मध्ये स्केल इम्पॉर्टंट आहे. तुमचे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर तुम्ही काय मेन्शन केलं ते महत्वाचं आहे, आणि हे तुमचे कॅल्क्युलेशन महत्वाचे आहे. बार डायग्राम काढत असताना तुमच्या बार ग्राफच्या बुक मध्ये एका बाजूने तुम्हाला बार ग्राफचं दिलेलं असतं आणि एका बाजूने लाईन्स असतात हॉरिझॉन्टल. त्या हॉरिझॉन्टल लाईन्स वर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन ठेवायचे आहेत, आणि इकडच्या बाजूने तुम्हाला काय करायचं आहे बार ग्राफ काढायचा आहे. इकडे ग्राफ असेल लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला काय असेल तुमची कॅल्क्युलेशन असेल. अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे. ओके डन. अतिशय छान प्रतिसाद आहे सर्व विद्यार्थ्यांचा. अनेक विद्यार्थी नवीन जॉईन होत आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही, लाईक केला नाही, बेल आयकॉनला क्लिक केलेलं नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी ते करा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ हा चॅनल सगळ्या विद्यार्थ्यांपुढे जाईल, ग्रामीण भागात सुद्धा पोहोचेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना काय मिळेल जास्तीत जास्त या चॅनल कडून आणि थोडस त्यांच्या ग्रामीण भागात पण हा चॅनल पोहोचेल अशी व्यवस्था शेअरच्या माध्यमातून करावी. आमचे जे रेग्युलर विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची डिमांड आहे की सर तुम्ही लाईव्ह सेशन सुरू करा, परंतु जोपर्यंत जास्तीत जास्त सबस्क्रायबर आणि जास्तीत जास्त व्ह्युअर्स आपल्याकडे येत नाहीत तोपर्यंत आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला सुरू करता येत नाहीये. जेवढ्यात जास्तीत जास्त लवकरात लवकर सबस्क्राईब होईल, शेअर होईल, आणि त्यासाठी आपल्याला लाईव्ह क्लासेस सुरू करता येतील. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी शेअर, सबस्क्रायबर आणि लाईकचे शेअर्स वाढवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.